प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर खरोखर देवाचं वचन सांगतं मी माझ्यासाठी निर्माण केलं, माझं काय करतील? स्तवन करतील. प्रेज द लॉर्ड. त्याने तुम्हाला आणि मला त्याची स्तुती आराधना करण्यासाठी निवडलेला आहे आणि आजचा सुंदरसा असा दिवस त्याने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला जोडलेला आहे. तर का नाही अशा दिवसामध्ये त्या जिवंत देवाला आपण आत्म्याने व खरेपणाने त्याची स्तुती स्तवन आपण करूयात. सूरज सुहाना हो. धन्य तेरा नाम जब सूरज सुहाना हो, जब सब कुशल मंगल हो. धन्य तेरा नाम, धन्य तेरा नाम. मुश्किलों की राहों में दर्द हो भले अर्पण में. धन्य तेरा नाम. क्यों ना गाए तेरे आशीष, तेरे आशीष के बदले गाओ स्तुति. जब तेरा छा जाए गाओ क्या कहेंगे. धन्य तेरा नाम है प्रभु. धन्य तेरा नाम, तेरा नाम है प्रभु. धन्य तेरा तेजस्वी नाम. धन्य तेरा नाम है प्रभु. धन्य तेरा नाम, तेरा नाम. धन्य तेरा नाम है प्रभु. धन्य तेरा तेजस्वी नाम. तू ही देता है, तू ही लेता है. यहोवा मेरा दिल कहे, क्या कहे. धन्य तेरा. क्यों ना सब मिलकर गाएंगे. तू ही देता है, तू ही लेता है. यहोवा मेरा दिल कहे. धन्य तेरा. दोनों हाथ उठाकर गाएंगे. तेरा नाम है प्रभु. धन्य तेरा नाम, तेरा नाम. धन्य तेरा नाम है प्रभु. धन्य तेरा तेजस्वी नाम. आपको धन्य कहेंगे. धन्य तेरा नाम है प्रभु. धन्य तेरा नाम, धन्य तेरा नाम. धन्य तेरा नाम है प्रभु. धन्य तेरा तेजस्वी नाम. यस लॉर्ड, तेरे नाम को हम धन्य कहते हैं. तेरे नाम की हम स्तुति करते हैं. तेरे नाम की हम महिमा करते हैं. आप धन्यवाद देने के योग्य हो लॉर्ड. थैंक यू लॉर्ड. थैंक यू जीसस. वी वर्शिप यू लॉर्ड. तेरी आराधना करते हैं. तेरी दया सनातन है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं. तुझ्या दयेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या कृपेबद्दल तुला धन्यवाद. धन्यवाद येशू. सर्व गोष्टीबद्दल तुला धन्यवाद. वी वर्शिप यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. क्यों ना सब मिलकर गाएंगे. धन्यवाद, धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद.
गाना दे देवाला धन्यवाद हुआ। जीता हूँ यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ। क्यों ना गाएं ऊंची आवाज में, यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ। यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ। दोनों हाथ उठाकर गाएंगे धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद। फूलों में रंग तूने डाला, बच्ची को गाना तूने सिखाया। फूलों में रंग तूने डाला, बच्ची को गाना तूने सिखाया। सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तू है ऊंचा। फूलों में रंग तूने डाला, बच्ची को गाना तूने सिखाया। सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तू है ऊंचा। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद। भोजन से तृप्त करता, तन को मेरे कपड़ों से ढकता, तो आपल्याला उत्तम पदार्थाने तृप्त करतो। पण अशा देवाला आपण धन्यवाद देऊया। भोजन से तृप्त करता, तन को मेरे कपड़ों से ढकता, हाँ मेरे सारे दुख दर्द को नृत्य में बदल दे। भोजन से तृप्त करता, तन को मेरे कपड़ों से ढकता, मेरे सारे दुख दर्द को नृत्य में बदल देता। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद। तू है यहोवा शालोम, शांति देने वाला। तू है यहोवा निसी, जय हरदम देने वाला। वो हमें शांति और जय हरदम देने वाला है। ऐसे खुदा को हम धन्यवाद देंगे। तू है यहोवा शालोम, शांति देने वाला। तू है यहोवा निसी, जय हरदम देने वाला। तू है यहोवा शालोम, शांति देने वाला। तू है यहोवा निसी, जय हरदम देने वाला। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद। अरे यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ। यीशु तेरी कृपा से अब तक मरा नहीं, जिंदा हूँ मैं। यीशु तेरी दया से मैं जीवन जीता
सारी चीजों के लिए हम तुझे धन्यवाद देते हैं। यहोवा तुझे धन्यवाद देते हैं, पिता तुझे धन्यवाद देते हैं, तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं, तेरे नाम की हम स्तुति गाते हैं लॉर्ड, तेरे नाम की हम महिमा गाते हैं लॉर्ड, तेरे नाम को हम बढ़ोतरी देते हैं लॉर्ड। We worship you Jesus, शमेरा मांदे तेरी आराधना हो रमासे के रमांदे रे ना ना रमांदे। We worship you Jesus, तेरी आराधना हो लॉर्ड। यीशु है उसका नाम, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार। हमने
नाव सर्वात उंच नाव आहे. Thank you, Lord. Praise Thank the you. Lord. Praise God. Hallelujah. Hallelujah. थकलेत का तुम्ही लोक? नाही. आमेन. कोणी थकले का इथं? Praise the Lord. फ्रेश आहेत का सगळेजण? तर का नाही आपण एक चेहऱ्यावरती स्माइल ठेवूयात आणि फ्रेश असून देवाची आराधना आपण करूयात. Praise the Lord. कारण की स्वर्गामध्ये देवाची उपासना 24 तास चालते, परंतु देवाला कोणाच्या स्तुती आराधनेमध्ये इंटरेस्ट आहे? आपल्या स्तुती आराधनेमध्ये इंटरेस्ट आहे. तो ती स्वर्गाची अति पवित्र उपासना सोडून तो आम्हामध्ये विराजमान होतो. Praise the Lord. तर असल्या देवाला आपण साधी स्तुती आराधना दिली पाहिजे का? नाही. तर थोडा तुमचा टाळ्यांचा आवाज येऊ द्या, थोडा तुम्ही जागेवरती हाला, कारण की आपला जिवंत देव आहे. आपण कोणत्या मनुष्यासाठी करत नाही, तर आपण आपल्या जिवंत देवासाठी करतो. Praise the Lord. आणि तो आपल्या कुठं वस्ती करणारा परमेश्वर आहे? हृदयामध्ये आहे का? आहे का नाही आहे? मोठ्याने बोलूया. येस. तो आपल्या कुठं हृदयामध्ये वस्ती करतो. म्हणून आपण त्याला स्तुती आराधना कशी दिली पाहिजे? पुरे दिल से. म्हणून आपण ते गाणं गाऊया. तुम दिल में ऐसे बस गए और जिंदगी भर के लिए क्या राजा बन गए. तो आपला राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. म्हणून आपण त्याला नाचून गाऊन स्तुती स्तवन देऊया. तुम दिल में ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए. जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे शाप मेरे चलते बन गए. तुम दिल में ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए. जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे शाप मेरे चलते बन गए. जाने होता
बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे श्राप मेरे चलते बन गए, तुम मेरे लिए ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे श्राप मेरे चलते बन गए, घुटनों पे आंखों में तू है, दिल में जान है, घुटनों पे आंखों में तू है, दिल में जान है, घुटनों पे आंखों में तू है, दिल में जान है, घुटनों पे आंखों में तू है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, दिल में जान है, घुटनों पे आंखों में तू है, दिल में जान है, घुटनों पे आंखों में तू है, दिल में जान है, घुटनों पे आंखों में तू है, दिल में जान है, घुटनों पे आंखों में तू है। तू हमारे दिल में है लॉर्ड, तू हमारे जान में है लॉर्ड। Thank you Lord, thank you Lord, thank you Jesus. We worship you Holy Spirit Lord. तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं, तेरे नाम की स्तुति गाते हैं लॉर्ड। Yes, Lord. तेरे नाम की स्तुति हो, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं, धन्यवाद तेको, धन्यवाद तेको Lord, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। तोरे सिवा जाऊं कहाँ, बहुत से जाऊं जहाँ, तोरे सिवा जाऊं कहाँ, बहुत से जाऊं जहाँ, तोरे सिवा जाऊं कहाँ, बहुत से जाऊं जहाँ, तोरे सिवा जाऊं कहाँ, बहुत से जाऊं जहाँ। प्रभु मैं एक ज्ञानी, अनुग्रह से तेरी महिमा जानी, प्रभु मैं एक ज्ञानी, अनुग्रह से तेरी महिमा जानी, मैं तू है गडरिया, आत्मा से मुझको चला, भेड़ हूँ मैं तू है गडरिया, आत्मा से मुझको चला, तोरे सिवा जाऊं कहाँ, बहुत से जाऊं जहाँ, तोरे सिवा जाऊं कहाँ, बहुत से जाऊं जहाँ। काले समंदर से मैं गिरा था, आस न कहीं डूब रहा था, आके यीशु तूने बचाया, उस यीशु ने हमें बचाया। काले समंदर से मैं गिरा था, आस न थी कोई डूब रहा था, काले समंदर से मैं गिरा था, आस न थी कोई डूब रहा था, आके यीशु तूने बचाया, जीवन का मार्ग दिखाया, आके यीशु तूने बचाया, जीवन का मार्ग दिखाया, तोरे सिवा जाऊं कहाँ, बहुत से जाऊं
दिल पिघलाया, सच्चा प्रेम करना सिखाया। तेरे सिवा जाऊं कहाँ, बताओ तुझे जाऊं जहाँ। तेरे सिवा जाऊं कहाँ, बताओ तुझे जाऊं जहाँ। मोरे जीवन के तुम स्वामी, तुमको अर्पण प्राणाकामी। तोरे जैसा कौन है प्रेमी, ना मिलेगा तुमसा कोई। मोरे जीवन के तुम स्वामी, तुमको अर्पण प्राणाकामी। तोरे जैसा कौन है प्रेमी, ना मिलेगा तुमसा कोई। मैं तू है गडरिया, आत्मा से मुझको चरा। भेड़ हूँ मैं, तू है गडरिया, आत्मा से मुझको चरा। तेरे सिवा जाऊं कहाँ, बताओ तुझे जाऊं जहाँ। तेरे सिवा जाऊं कहाँ, बताओ तुझे जाऊं जहाँ। सारे मिलकर जय जय गाए, तेरे आगे शीश झुकाए। सारे मिलकर जय जय गाए, तेरे आगे शीश झुकाए। सर्वशक्तिमान है तू, ना कोई तुझसा प्रभु। सर्वशक्तिमान है तू, ना कोई तुझसा प्रभु। तेरे सिवा जाऊं कहाँ, बताओ तुझे जाऊं जहाँ। तेरे सिवा जाऊं कहाँ, बताओ तुझे जाऊं जहाँ। बताओ तुझे जाऊं जहाँ, बताओ तुझे जाऊं जहाँ। जहाँ भी जाए वहाँ पे तू है लॉर्ड। तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड। तेरे नाम की हम स्तुति गाते हैं। तेरा नाम जलाली नाम है लॉर्ड। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। वी वर्शिप यू लॉर्ड। तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं लॉर्ड। तेरे नाम को हम महिमा देते हैं, तेरे नाम को हम सम्मान देते हैं लॉर्ड। धन्यवाद यीशु तेरे नाम। We worship you Jesus, रियांदो रमांदे, तेरी आराधना हो। मेरे जीवन में यीशु तेरा नाम, मेरे जीवन में यीशु तेरा नाम, चलो बता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम,
आपले नेत्र बंद करून आपण त्या देवाच्या सानिध्यात जाणार आहोत. आपण का नाही स्वतःला विसरून आपण त्या जिवंत देवाकडे लक्ष लावणार आहोत, कारण की त्याची महान अशी उपस्थिती आपल्यामध्ये आहे. सिंहासन पे विराजमान, धरती का तेरे गुणगान है, तुझसा कोई नहीं. तेरी जय होवे सदा, सनातन तक तू राज करे, है तुझसा कोई नहीं. सिंहासन पे विराजमान, धरती का तेरी
गाते हैं, तेरे नाम की हम महिमा गाते हैं, क्योंकि आप महिमा के योग्य हो लॉर्ड, आप सम्मान के योग्य हो लॉर्ड। धन्यवाद यीशु लॉर्ड, तेरे नाम की हम जय जयकार करते हैं लॉर्ड। और तुझ्या नावाला आम्ही महिमा देतो लॉर्ड। आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करता देवाला आम्ही महिमा देतो लॉर्ड। ओ आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करणाऱ्या देवाचं नाव आम्ही उंच करतो लॉर्ड प्रभू। तुझ्या नावाला आम्ही जय जयकार करतो लॉर्ड। तू अल्फा आहे, तू ओमेगा आहे लॉर्ड। ओ तू यहोवा नीसी, तू एलोहिम आहे लॉर्ड। धन्यवाद येशू, तुझ्या उपस्थितीबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभू। तू एकमेव जिवंत देव आहे लॉर्ड प्रभू। तुझ्यासारखा कोणी आहे नाही, तुझ्यासारखा कोणी झाला नाही प्रभू, आणि तुझ्यासारखा कोणी होणार देखील नाही लॉर्ड प्रभू। या पृथ्वीवर प्रभू सर्वात उंच आणि एकच नाव आहे, ते म्हणजे येशू ख्रिस्ताचं नाव आहे लॉर्ड। आणि अशा महान देवाची आम्ही आज महिमा करतो। या सकाळच्या समयामध्ये अशा देवाची आम्ही आराधना करतो लॉर्ड। स्वतःला आम्ही धन्य समजतो की आज आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये आहोत लॉर्ड। धन्यवाद येशू, तुझ्या उपस्थितीबद्दल तुला धन्यवाद देतो। धन्यवाद येशू। स्वर्गीय पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी बापा, आजच्या वेळेबद्दल, आजच्या दिवसाबद्दल प्रभूजी बापा। खरोखर तुझी महान अशी उपस्थिती आम्हामध्ये आहे प्रभू, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभूजी बापा। झालेलं स्तुती स्तवन तू स्वर्गाच्या राज्यामध्ये मान्य करून घेतलंस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभूजी बापा। स्तुती आराधनेमध्ये प्रभूजी बापा स्वर्गाचं सिंहासन सोडून तो आम्हामध्ये विराजमान झालास प्रभू, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभूजी बापा। विशेष करून प्रभूजी बापा आजचं संडेचं सर्व्हिस आम्ही तुझ्या हातात देतो प्रभूजी बापा। जे काय ऍक्टिव्हिटीज होणार आहेत प्रभू, सर्व ते आम्ही तुझ्या चरणापाशी आणतो लॉर्ड प्रभू। विशेष करून प्रभू जे लोक येण्याच्या मार्गावर आहेत प्रभू, प्रत्येकाचे मार्ग मी मोकळे बोलतो येशूच्या नावामध्ये। इथून पुढची वेळ सर तुझ्या हातात देते, सर्व प्रार्थना येशूच्या नावात करते म्हणतो ऐक आमेन। कारण आपण टाळ्या वाजवून देवाच्या नावाला धन्यवाद देऊया। आपण प्रत्येक जण आपल्या जागेवरती बसूयात। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। थोडा आवाज येऊ दे ना, झोपलेत का तुम्ही? प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आमेन। तर काही सूचना आहेत। तर या आठवड्यात आपल्या 3 दिवसाच्या उपवास प्रार्थना आहेत, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार। प्रेज द लॉर्ड। सायंकाळी ठीक 5 वाजता आपण प्रत्येक जण उपवास प्रार्थनेसाठी एकत्रित होणार आहोत आपल्या नवीन हॉलवरती। प्रेज द लॉर्ड। माहिती आहे का प्रत्येकाला नवीन हॉल? तर आपल्या या आठवड्याच्या 3 दिवसाच्या उपवास प्रार्थना आपल्या नवीन हॉलवरती होणार आहे। तुम्हाला मेसेज देखील टाकण्यात येईल कुठे होणार आहे। तर ज्या कोणाला वेळ असेल तो कृपया करून आपण त्या उपवास प्रार्थनेला जॉईन होऊयात। प्रेज द लॉर्ड। तसंच आपली शुक्रवारची आपण बायबल स्टडी चालू केलेली आहे आणि खरोखर पास्टरांद्वारे पवित्र आत्मा आम्हा प्रत्येक व्यक्तीशी बोलत आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे पवित्र आत्मा बोलत आहे। तर मी तुम्हाला उत्तेजित करते, ज्यांना कोणाला वेळ असेल, जे कोणी ऑफिसवरनं लवकर येत असाल तर तुम्ही कृपया करून बायबल स्टडीमध्ये जॉईन व्हा। प्रेज द लॉर्ड। तसंच आपली शनिवारची आरोग्य सभा असते। आरोग्य सभा म्हणजे काय? आरोग्य सभा म्हणजे काय? जे आजारी लोक असतात त्यांना काय इथे काय भेटतं? आरोग्य भेटतं। प्रेज द लॉर्ड। तर सायंकाळी ठीक 7:30 वाजता शनिवारी आपली आरोग्य सभा असते। तर जे कोणी आजारी असतील, तुमच्या आजूबाजूला आजारी असतील किंवा तुम्ही स्वतः आजारी असताल आणि घरात बसून असताल, तर मी तुम्हाला नम्र विनंती करते की तुम्ही तो वेळ तुमच्या देवाच्या सानिध्यात घालवा। प्रेज द लॉर्ड। तसंच रविवारच्या चर्च सकाळी ठीक 10:30 वाजता या ठिकाणी होतं। तर प्रत्येकाला नम्र विनंती आहे की तुम्ही प्रत्येक जण पहिल्या गाण्यापासून इथं उपस्थित राहा। प्रेज द लॉर्ड। सूचना कळाली का प्रत्येकाला? प्रेज द लॉर्ड। तर ही वेळ आहे देवाच्या वचनाची आणि देवाचं वचन सांगतं, बोलणारा कोणी मनुष्य नाही तर त्याचा पवित्र आत्मा आहे। प्रेज द लॉर्ड। निश्चितच पवित्र आत्मा पास्टरांद्वारे आज आपल्या प्रत्येकाची भेट घेणार आहे। तर कारण आपण प्रत्येक जण एका आशेने बसूयात की आजचं जे वचन येणार आहे ते माझ्यासाठी नीती शिक्षण बोध सुधारणूक असणार आहे। प्रेज द लॉर्ड। तर कारण देवाचे सेवक पुढे येत असताना आपण प्रत्येक जण आपल्या जागेवरती उभा राहून देवाच्या सेवकाचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करू। प्रेज द लॉर्ड। जोरदार टाळ्या परमेश्वरासाठी। ग्लोरी ग्लोरी, जोरदार जोरदार येशू। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। बरं, आज परमेश्वराची इच्छा काय आहे ते आपण समजून घेऊया। बायबल स्टडीला येत जा। बायबल स्टडीचे विषय खूप चांगले चाललेले आहेत। पवित्र आत्म्याचं काम कसं आमच्या जीवनात होणार आहे, काही लोक येतात त्यांना तुम्ही विचारू शकता। आशीर्वाद म्हणजे काय? आता आपण देवाणघेवाण करू। आशीर्वाद म्हणजे काय सांगा?
बोलत जा, बोला बोला. आशीर्वाद म्हणजे काय? काही पण तुम्हाला जसं लीड होईल ते बोला. आशीर्वाद म्हणजे काय? आशीष का मतलब क्या है? बोलो. काय येतं तुमच्या डोक्यात पहिलं सांगा. आशीर्वाद याचा अर्थ काय? नाही बोला ना, काही काय प्रॉब्लेम नाही. ही काही शाळा नाही आहे. आशीर्वाद म्हणजे काय? बोलू शकतात. काय? मी बोललो घर मिळणं. चला आता आता बरं वाटलं. हा चला हा बोला. काय? पैसा मिळणं. हा तुमच्या मनात आहे ते बोलतो मी. हा हा आशीर्वाद बोल. आशीर्वाद म्हणजे हसणं. बरं ठीक आहे. आशीर्वाद म्हणजे हसणं. बोला बोला. निले दादा काय म्हणता तुम्ही? आरोग्यात राहणं. व्हेरी गुड. हां बोलो. आरोग्यात राहणं. पैसा नको जान दे फिर. हां आशीर्वाद म्हणजे नोकरी मिळणं. चला ठीक आहे. आशीर्वाद म्हणजे लग्न होणं. चला हे पण ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. काय वाटतं अजून? सोचो. सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात येणं म्हणजे आशीर्वाद येणं. हा काय लखू बोलो. सुवर्ण तुझ्या जीवनात आली हा आशीर्वाद आहे. करुणा तुझ्या जीवनात आली एक आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पगार वेळेवर मिळणं हा एक आशीर्वाद आहे. बिझनेस वाढणं हा एक आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. मी सक्सेस करणं हा एक आशीर्वाद आहे. बोला अजून काय बोला. मी तुम्हाला एक थीम देतोय. आशीर्वाद. व्हाट इज द ब्लेसिंग? आशीष का मतलब क्या है? हालेलुया. तुम्ही जर आशीर्वाद म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं ते तरी सांगा ना प्लीज. बोला. उन्नती. उन्नती होणे. ठीक आहे. बोला ना. तुम्ही चांगले बोलता मला माहिती आहे. आशीर्वाद म्हटलं की पहिलं काय येतं? पैसा. बोलो. पैसा, घर, नोकरी सर्व काही आमच्या डोळ्यासमोर येतं. हीच आपली मेंटॅलिटी आहे. पण आशीर्वाद नक्की काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. उत्पत्ती 12वा अध्याय बघा. आता आशीर्वाद पहिल्यापासून काही वचनं. उत्पत्ती 12वा अध्याय. परमेश्वराने अब्राहमाला सांगितले, हा तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. हा पुढं. मी तुझ्यापासून म्हणजे त्याचं म्हणणं काय की तू आता तुझ्या बापावर अवलंबून राहू नको. प्रेज द लॉर्ड. मी जर अजूनपर्यंत मी माझ्या बापावर अवलंबून आहे म्हणजे तू आशीर्वादित नाहीये. यू आर नॉट ब्लेसेड. तू आपल्या बापाचं घर सोड. हालेलुया. आमेन. सोड म्हणजे पळून जायचं नाही बरं का. प्रेज द लॉर्ड. यू आस्क द लॉर्ड. पहिली गोष्ट. आता या ठिकाणी आशीर्वाद दडलेले आहेत. काय आशीर्वाद आहे? तू आपल्या बापाचं घर सोड. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करील. पुढे लक्ष देऊन ऐकायला समजून घ्या. हा मी तुला आशीर्वाद देईन. मी तुला आशीर्वाद देईल. तुझे नाव मोठे करीन. तुझे नाव उंच करील. पुढं तू आशीर्वादित होशील. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील बस तू आशीर्वादित होशील. आता यात मला सांगा की अब्राम त्याच्या वडिलांकडे आईकडे राहत असताना आशीर्वादित नव्हता का? तर बायबल सांगतं ज्यावेळेस अब्राम निघाला त्यावेळेस लोट निघाला आणि लोटाने आपली संपत्ती घेतली. लोटाने आपले बैलगाड्या घोड्या ते त्यांची संपत्ती होती. म्हणजे अब्राम ऑलरेडी आशीर्वादित होता. आशीर्वाद याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. आशीर्वाद म्हणजे तुम्हाला मिळालेलं घर नाही, तुम्हाला मिळालेली नोकरी नाही. जे काही तुम्हाला मिळालं ते आशीर्वाद नाही आहे. ते पृथ्वीवरच्या गोष्टी आहेत. देव काय समजवण्याचा प्रयत्न करतो. बघ अब्राम
तू तुझ्या घरात आता आशीर्वादित आहे, तुझ्या नात्यापद्धत तू आशीर्वादित आहे. तुला बैल गाडी सगळं काय आहे, सगळं काय आहे. मग काय सिक्रेट आहे? व्हॉट इज द सिक्रेट ऑफ द ब्लेसिंग? व्हॉट इज द ब्लेसिंग ऑफ अब्राम? तू आपला देश, आपलं गणगोत्र सोडून मी सांगाल त्या देशात ये. लक्ष देऊ नका, समजून घ्या. आशीर्वाद तुम्ही जे मिळवता, तुम्ही जे कमवता ते आशीर्वाद नाहीये. आशीर्वाद तू सांगितलेला देशात आहे, आणि ज्यावेळेस मी येतो तर देव माझ्याबरोबर राहतो. तो माझा आशीर्वाद आहे. हालेलुया, प्रेज गॉड. ज्यावेळेस अब्राम निघाला त्यावेळेस संपत्ती होती, पण ज्यावेळेस देव अब्रामावर चालू लागला तर बायबल सांगतं लोटाची संपत्ती, अब्रामाची संपत्ती एवढी वाढू लागली, त्यात भांडणं होऊ लागले. ज्यावेळेस देव आमच्यामध्ये येतो, आमच्याकडे थोडे असते, म्हणजे 2 मासे 5 भाकरी थोडं होतं, पण जेव्हा येशू होता 2 मासे आणि 5 भाकरी, याचा चमत्कार झाला. आशीर्वाद म्हणजे देवाने माझ्याबरोबर असणं. I feel the presence of the Lord here. Hallelujah. Hallelujah. I'm thinking about this. Hallelujah. या जगातील सर्व लोक संपत्ती आहे, दे आर नॉट ब्लेसेड. या जगातील मोठमोठे बिलगल जे काही आहेत त्यांच्याकडे संपत्ती आहे, तो आशीर्वाद नाहीये. त्याच्याकडे देव आहे, ते लोक आशीर्वादित आहे. आणि तो देव कुठला? जो काल आणि आज युगानुयुग सारखा आहे. तो देव जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्ही आशीर्वादित आहात. हालेलुया, हालेलुया. आज आमची मेंटॅलिटी बदलली पाहिजे प्रियांनो. आशीर्वाद म्हणजे मला मिळालेली नोकरी नाही, आशीर्वाद मिळालं म्हणजे माझं घर नाही, हे आमच्यासाठी आहे. पण आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे का? देव तुझ्याबरोबर उठतोय काय, बसतोय काय, चालतोय काय, राहतोय काय, हा आमचा आशीर्वाद आम्ही चेक केला पाहिजे. गॉड इज विथ अस. हालेलुया. ज्यावेळेस मोशेला म्हटलं की मोशे तुझे लोक घेऊन निघ, त्यावेळेस देवाने सांगितले की सर्व मिस्री लोकांना लुटा. त्यांच्याकडे त्यावेळेस काही नव्हतं, 1 फुटी कवडी नव्हती. पण ज्यावेळेस ते निघाले त्यावेळेस काहीतरी घेऊन निघाले प्रियानो. का माहिती का? ज्यावेळेस देव तुमच्याबरोबर असतो ना, तो राजाचं मन पण पाट्याच्या प्रमाणे बदलून टाकतो प्रियानो. म्हणून आशीर्वाद काय आहे? तर आशीर्वाद आमच्या डोक्यामध्ये टाकूया, आमच्या मनात टाकूया की आशीर्वाद म्हणजे देवाने माझ्याबरोबर राहणं आहे. म्हणून तो का म्हणतो की यहोशुआ ऐक, हिम्मत धर, भिऊ नको, कचरू नको, जाशील त्या ठिकाणी तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. तर असं नाही म्हटलं की सोनं तुझ्या बरोबर आहे, गाडी तुझ्या बरोबर आहे, बैलगाडी तुझ्या बरोबर आहे, पण मी तुझ्या बरोबर आहे. ज्याने रुपये घडवलं, ज्याने सोनं घडवलं, ज्याने सर्व काय घडवलं, तो देव तुझ्या बरोबर आहे. हाच एक आशीर्वाद आहे प्रियानो. काही लोक काय येतात की प्रभू तू नको आम्हाला, पण तुझे आशीर्वाद आम्हाला दे. कारण आम्हाला या जगामध्ये आयुष्य करायचे, या जगामध्ये आम्हाला चैन मूज करायचे. आणि लक्ष देऊन का देव प्रेमळ आणि देऊन पण टाकतो, कारण त्याला माहिती आहे की हे कधी ह्याचं आयुष्य एवढं नाही आहे, हे टिकणारं नाही आहे. पण जो देवाबरोबर राहतो तो टिकणारा राहतो प्रियानो. आशीर्वाद ह्याला म्हणतात प्रियानो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा आज 32:29 निर्गम, 32:29 निर्गम, 32वा अध्याय 29वा वचन निर्गम. ऐका. कारण मोशे म्हणाला होता की आज सगळे म्हणा आज कल हो गया. सगळं कल हो गया. आज. हालेलुया. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. जिसने बनाया वो हमारे साथ है, यही हमारे आशीष है. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला हा संदेश द्या की देव माझ्या बरोबर आहे, हाच माझा आशीर्वाद आहे. परत एकदा
त्या देवाचं नाव घ्या. माझ्या बरोबर आहे, हाच माझा आशीर्वाद आहे. हालेलुया. हालेलुया. आर यू ब्लेस? प्रेज द लॉर्ड. म्हटलं प्रभू आशीर्वाद काय? मग विचार करू लागलो. मग मला अब्रामाकडे नेला. म्हटलं महेश, अब्रामाकडे सगळं होतं, बैलगाडे चाकर सगळं काय होतं, नौकर होते, सगळं काय होते, पण तो आशीर्वादित नव्हता. का? मी त्याच्याबरोबर नव्हतो म्हणून. देव तुमच्याबरोबर आहे ना. तुम्ही कोरड्या भाकरीचा तुकडा खाल्ला तरी तुम्ही आशीर्वादित आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, वाच. आज आपल्याला परमेश्वरा प्रित्यर्थ देव माझ्या बरोबर आहे, त्याच्या प्रित्यर्थ समर्पण करो. प्रत्येक पुरुषाने आपल्या मुलावर किंवा भावावर चालून जावे, म्हणजे आज तो तुम्हाला वरदान देईल. आज तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रभु तू माझ्या बरोबर है, तर हालेलुया, मैं उस समंदर में जाने के लिए तैयार है, तू जो मेरे साथ है. हालेलुया. प्रियानो, आज तुम्हाला फक्त देवाला घेऊन जायचं आहे. आशीर्वाद तुमच्या मागे धाव घेतील प्रियानो. हालेलुया. हालेलुया. ये काम नहीं हो रहा, वो काम नहीं हो रहा, प्रभु तेरे साथ है क्या? वो काम को कितना भी टाइम लगा दे, जर खुदा तेरे साथ है ना, वो काम होना ही होना है. हालेलुया. देवाने आमच्या बरोबर राहणं हीच आमची धन्यता आहे प्रियांनो. हालेलुया. देव तुमच्या पैशाच्या विरोधात नाहीये, देव तुमच्या कमाईच्या विरोधात नाहीये, देव तुमच्या प्रॉपर्टीच्या विरोधात नाहीये, पण देव कुणाच्या विरोधात? म्हणून अब्रामाला आड काठी घातली. अब्रामा, सोड, किती दिवस बापावर अवलंबून राहशील? ये मला तुला शिकवायचं आहे की देवावर अवलंबून राहणारे किती आशीर्वादित होतात प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला आजचा दिवस देवाने ठरवलाय तुला आशीर्वाद देण्यासाठी प्रिय. आणि आशीर्वाद काय? की देवाने तुझ्या बरोबर राहावं. अब्रामा, सोड तुझ्या बापाला, तुझ्या आईला, तुझ्या नातेवाईकाला, सोड, मला तुला आशीर्वाद द्यायचा आहे. अरे प्रभू, कसं काय? मी जर तुझ्या बरोबर आहे ना, तर मी तू आशीर्वादित आहे. मी जर तुझ्या बरोबर आहे तर मी तुझं संरक्षण करणार आहे. मी जर तुझ्या बरोबर आहे तर मी तुझं गड, मी तुझा दुर्ग असणार आहे. मी जर तुझ्या बरोबर आहे तर मी तुझं आरोग्य असणार आहे. यहोवा राफा, चंगा करने वाला खुदा. आमेन. हालेलुया. सकाळी म्हटलं की उठा आणि म्हटलं थँक्यू फॉर यू विथ मी. तू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. प्रियानो, आज आम्हाला कोणाला घेऊन चालायचं हेच कळत नाही आहे. लोक पैसा घेऊन जात आहे, लोक त्यांचे एंटरटेनमेंट. आज उन्हाळा पडल्यानंतर सगळ्यांना बोर वाटत, अरे काय आता कुठेतरी फिरायला जायला पाहिजे, काहीतरी फॉर अ चेंज पाहिजे. आणि जे लोक देवामध्ये तल्लीन राहतात त्याला चेंजची काही गरज नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती जण आशीर्वादित होत आहे? 8:18 अनुवाद. 8:18. पण तू आपला देव परमेश्वर याचं स्मरण ठेव की तो तुझ्या बरोबर आहे. आमेन. लोक स्मरण ठेवत नाहीये. त्याला वाटतं पैसा आहे तो मी कुछ भी करेगा, नौकरी आहे तो मैं कुछ भी करूंगा. हालेलुया. जर देव आहे तर देव तुझ्यासाठी करेल. तू आहे तो तू कुछ भी करेगा, पण खुदा है वो मेरे लिए कुछ भी कर सकता है. तो माझ्यासाठी काही पण करू शकतो प्रियानो. त्याने अब्रामासाठी केलं प्रियानो. तोच अब्राम आणि इसाक आणि याकोबाचा देव तुमचा देव आहे. तुम्ही आज तपासून बघा की प्रभू माझा खरा आशीर्वाद मला कळालाय, तू माझ्या बरोबर आहेस काय? मोशेला देवाने सांगितलं मी तुझ्या बरोबर येणार नाहीये. तो म्हटलं जर तू माझ्या बरोबर येणार नाही तर मी सक्सेस नाहीये. सक्सेस कुठे आहे? ब्लेसिंग कुठे आहे? आरोग्य कुठे आहे? समृद्धी कुठे आहे? शांती कुठे आहे? आनंद कुठे आहे? जर देव माझ्या बरोबर आहे तर ह्या सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत प्रियानो. हालेलुया. तुम्ही ऐकताय प्रियानो? हा. कारण
त्याने तुझ्या पूर्वजांशी त्याने तुझ्या पूर्वजन अब्रामा सांगती शपथपूर्वक केलेला करार शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी कायम ठेवण्यासाठी तोच तुला आजच्या दिवसाप्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. आमेन. हालेलुया. तो म्हणतो मला तुझ्या बरोबर राहायचंय. I want to stay with you. मुझे तेरे साथ वक्त बिताना है. का त्याने अब्रामाला बाहेर काढलं? कारण देवाला त्याच्याबरोबर राहायचं होतं. का त्याने साराला बाहेर काढलं? कारण देवाला त्याच्याबरोबर राहायचं. देवाने आमच्यामध्ये राहणं हीच आमची धन्यता आहे प्रियानो. हीच आमची संपत्ती आहे. का मोशेने मिस्र देशाचं धनसंपदा सोडून टाकली? त्याने सांगितलं की मिस्र देशाच्या धनसंपदापेक्षा मी माझ्या लोकांबरोबर दुःख भोगणं हे कधी पण मी मान्य करेल. कारण त्या दुःखामध्ये देव आहे, धनसंपदामध्ये देव नाहीये. दुःखामध्ये देव आहे, त्रासामध्ये देव आहे, चिंतेमध्ये देव आहे, काळजीमध्ये देव आहे. आणि जिथं देव आहे तिथं चिंता कधीच टिकणार नाही. जिथं देव आहे तिथं दुःख कधी टिकणार नाही. जिथं देव आहे तिथं गरिबी कधी टिकणार नाही. कारण देव हा देवांचा देव आहे, हा समृद्ध देव आहे, हा शांती देणारा, आनंद देणारा देव आहे. आणि तो आमच्या बरोबर राहणारा देव आहे. आमेन. Power of the Holy Spirit. हालेलुया. आप परमेश्वर के साथ हो तो आपकी हर एक बॉडी का पार्ट सुरक्षित है. हालेलुया. कामाला जरी लेट झाला तरी 2 मिनिटं गुडघ्यावर जाऊन कामाला जा. याचा अर्थ तुला समजतं की देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नीतिवचन 10:22. नीतिवचन 10:22. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. आजच्या दिवसासाठी समृद्धी देतो. तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. वापस. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्या बरोबर कष्ट देत नाही. आशीर्वाद म्हणजे काय? देव आणि माझ्याबरोबर राहणं. कष्ट संपले, दुःख संपले. जरी दुःख आहे तरी देव आहे. हालेलुया. बघा, आजार येतो तो राहत नाही, तो जातो. पैसा येतो तो राहत नाही, तो जातो. हालेलुया. पण जेव्हा देव होतो तो जात नाही, तो नेहमी राहतो. आणि जो नेहमी राहतो तो तुम्हाला नेहमी आशीर्वादित करतो प्रियानो. हालेलुया. आम्ही जाणाऱ्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देतो. जे जातंय ते जाऊ द्या, पण जे येतंय तो कोण येतोय? देवाचा आशीर्वाद येतोय. देवाचे आशीर्वाद समृद्धी देतात, त्यावर तो दुःख देत नाही. आमेन. इट्स अ पॉवरफुल वर्ड. हालेलुया. हालेलुया. बाहेर जाताना तुम्ही चेक करता की मला जाण्यासाठी पैसे आहेत काय? चांगली गोष्ट आहे. त्याच्या विरोधात देव पण नाही, मी पण नाही. हालेलुया. जो व्यक्ती बाहेर जाताना गुडघ्यावर प्रार्थना करतो याचा अर्थ त्याला कळतं की देव माझ्या बरोबर आहे. किती लेट होऊ द्या, लेट झालाय पण 2 मिनिटाची प्रार्थना, प्रभू तू माझ्या बरोबर आहे ना, मला चिंता नाही रे. मी आजपर्यंत मी घराच्या बाहेर साधं भाजी आणायला गेलो तरी गुडघ्यावर जातो मी, कारण मला कळतं की देव माझ्या बरोबर आहे. आणि म्हणून तो माझं येणं जाणं सुरक्षित ठेवतो प्रियानो. हालेलुया. हालेलुया. किती संकट येतील पण त्या संकटातून देव बाहेर काढतो, कारण तो माझ्या बरोबर आहे. हालेलुया. जे लोक देवाच्या प्रेमात पडले ना त्यांना पैशाची आणि धनसंपदेची कधीच काळजी नसते, कारण समृद्ध देणारा देवच माझ्या बरोबर आहे. हालेलुया. आशीर्वाद याला म्हणतात प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो नेहमी चेक करा की तो तुझ्या बरोबर आहे का.
ज्यांनी तुला निर्माण केलं, ज्यांनी तुला या जगात आणलं, ज्यांनी तुला आजपर्यंत सांभाळलं, ज्यांनी तुझं आरोग्य सांभाळलं, ज्यांनी तुझं येणं आशीर्वाद केलं, ज्यांनी तुला आजारी पडल्यानं पुन्हा उठवलं, ज्यांनी तुझ्या घरात चमत्कार केले, तो देव तुझ्याबरोबर आहे काय? ही इज विथ यू. चेक करा प्रियानो, हाच आमचा आशीर्वाद आहे. तुम्ही म्हटलं रे आज आशीर्वादाचं वचन आहे, कदाचित मला प्रॉफिस येईल की उद्या तुझ्या बँकेत 1 करोड येणार आहे. 1 करोडपेक्षा, करोडोपेक्षा, अब्जोपेक्षा तुझा देव तुझ्या बरोबर आहे. 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 ओ तुझा देव तुझ्या बरोबर आहे. त्याला सर्व समर्थ देव म्हणतात, त्याला सर्व व्यापी म्हणतात, त्याला सर्व भौन म्हणतात, त्याला सर्व शक्तिमान म्हणतात, त्याला सर्व काही शक्य आहे असा तो देव तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. ओशे 2:19, 2:8 पहिले मग 19. आता नीट लक्षपूर्वक ऐका. जे लोक आयडलला वापरतात ते कोणाचं आहे? वाचा. तिला धान्य, हा, द्राक्षरस, तिला धान्य, द्राक्षरस व तेल पुरवणारा, तेल पुरवणारा, जे तेल ओततात पुरवणारा, व जे सोने रुपे, जे सोने अर्पण करतात त्यांनी बाल मूर्तीसाठी हा वेचले आणि त्याची रेलचेल करून देणारा तो मीच. हा, देणारा मीच आहे. हे तिला माहित नाही. हे तिला माहित नाही का? पुन्हा नीट वाच रे. तिला धान्य, द्राक्षरस व तेल पुरवणारा, व जे सोने रुपे त्यांनी बाल मूर्तीसाठी वेचले, त्याची रेलचेल करून देणारा तो मीच. आमेन. हे तिला माहित नाही. हे तिला माहित नाही का? अरे जिने आकाश बनवले, जिने पृथ्वी निर्माण केली, ज्याला तुम्ही अर्पण करता ते कुणाचं आहे? तेल माझ्या येशूचं आहे, धान्य माझ्या येशूचं आहे, द्राक्षरस माझ्या येशूचं आहे, सोनं ज्याला वापरतात ते माझ्या येशूचं आहे. द प्रूफ ऑफ द वर्ड ऑफ गॉड. हग्गई 2:19. कोठारात काही धान्य आले आहे काय? कोठारात काही धान्य आलंय काय? द्राक्षलता, अंजिराचे झाड, डाळिंब व जैतून यांना काही फळ आले नाही. नाही आलं परवा करू नका. पगार आला परवा करू नका. काय आलं परवा करू नका. नका 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 नका. पण देव तुझ्या बरोबर आहे. हेच तर आशीर्वाद आहे. म्हणून काही लोकांना येशू नको, येशूने दिलेले आशीर्वाद. म्हणून येशू होशेच्या पुस्तकात म्हणतो, ज्याला तुम्ही तेल देताय, ज्याला तेल सोनं देताय ते कुणाचं आहे? ते येशू म्हणतो माझं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यांच्या गळ्यात सोन्याचं आहे त्या म्हणा हे माझ्या येशूचं आहे. आमेन नका म्हणू, माझ्या येशूचं आहे. प्रेज द लॉर्ड. हा बघा, आता बघा. हा आजच्या दिवसापासून म्हणा आजचा दिवस. प्रेज द लॉर्ड. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आजचा दिवस येशूने दिला, आशीर्वादित दिवस येशूने दिला. आजचा दिवस येशूने दिला, आशीर्वादित दिवस येशूने दिला. येशूने सर्व काही दिलं 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 दिलं. आपला एकुलता एक पुत्र तुम्हाला दिला रे. कशासाठी? तुम्हाला त्याला ठेवायला पाहिजे त्याला ठेवत नाही. आणि ज्या वस्तूंमध्ये आरोग्य नाहीये, ज्या ब्लेसिंगमध्ये आरोग्य नाहीये, अशाला तुम्ही जवळ करता. आणि ज्याच्यामध्ये आरोग्य आहे, ज्याच्यामध्ये समृद्धी आहे, ज्याच्यामध्ये सार्विक जीवन आहे, ज्याच्यामध्ये सर्व काही आहे, त्याला तुम्ही दूर ठेवता. आणि हेच तर आम्ही चुकी करतो. आता जे आमच्यासाठी आशीर्वाद बनले त्याला दूर ठेवा, थोडं दूर ठेवा, म्हणजे तुम्हाला
परत काढता येईल. थोडं दूर ठेवा, म्हणजे देवाला इतकं जवळ करा की तुम्ही नेहमी आशीर्वादित, नेहमी आशीर्वादित, नेहमी आशीर्वादित, नेहमी आशीर्वादित, नेहमी आशीर्वादित, नेहमी आशीर्वादित. देवाला जवळ ठेवा. आणि हा उपदेश एकच व्यक्ती करतो जो देवाच्या जवळ आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या जवळ असणाऱ्यांनाच हे खोलगट प्रगटीकरण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एकदा येशूकडे लोक आले, पण ते कायसाठी आले? येशू त्यांना म्हणतो, तुम्ही काल अन्न खाऊन तृप्त झाला ना, म्हणून तुम्ही ते नाशवंत अन्नासाठी माझ्याकडे आलेले आहेत. पण तुम्ही खरं माझ्याकडे आलेलं आहे. येशू चमत्कार कर, मी त्याच्यासाठी आलोय. येशू तू चमत्कार कर, मी त्याच्यासाठी आलोय. पण असं कोणी आहे का? येशू तू माझ्यावर राहावं म्हणून मी तुझ्याकडे आलोय. हालेलुया. निघा त्या विचारातून, निघा त्या गोष्टीतून. ज्याला तुम्ही संपत्ती घेण्याचा विचार करताय ते लयास जाणार आहे. आता या जगामध्ये काहीच खरं नाही आहे. सर्व उलटं पालटं होत राहिलं आहे. कुठं सुरक्षितता नाही आहे. कधी काय होईल माहिती येत नाही. पण ज्यांच्याकडे देव आहे ना, त्यांचं कधीच नुकसान होणार नाही, ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. ज्यांच्याकडे देव आहे त्यांच्याकडे सर्व काही आहे. एखादी आपत्ती जरी आली ना, देव त्या आपत्तीत तुम्हाला त्याच्या धार्मिकतेच्या हातावर उचलून धरेल. कारण तुम्ही म्हटलं देव माझ्या बरोबर आहे, देव माझ्या बरोबर आहे. बायबल सांगतो शद्रक आणि मेशक अबेदनगो त्यांना माहिती होतं, ज्या देवाची मी उपासना करतो तो देव आम्हाला या धगधगीच्या अग्नीतून बाहेर काढण्यासाठी येशू समर्थ आहे. कारण देव माझ्या बरोबर आहे, म्हणून अग्नी पण आमचं काही वाकडं करू शकत नाही. आमेन. किती आशीर्वादित होत आहे प्रिय. काही लोकांनी विचार केला, आज जर मी आलो नाही ना, यूट्यूब आहे ना. काय म्हणतील? यूट्यूब आहे ना. हालेलुया. ज्यावेळेस मोशेने मिस्रातून लोकांना बाहेर काढलं, लक्ष देऊन ऐका, समजून घ्या, कॉन्सन्ट्रेट. ज्यावेळेस मोशेने इस्रायलाला मिस्रातून बाहेर काढले 430 वर्षानंतर, तर काय घडलं माहिती आहे? तिथं कनानी लोक राहत होते. आणि बायबल सांगतं की कनानी लोकांकडं दुधामध्ये फहर वाहणारे नद्या होत्या. तुम्ही बांधलेले असे घर, उत्तम वस्तूने भरलेले घर मी तुम्हाला देईन. म्हणजे ते लोक श्रीमंत होते. त्या लोकांकडे भरपूर पैसा होता. म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत त्या काळामध्ये कनानी लोक होते. जोपर्यंत इस्रायल जात नव्हतं तोपर्यंत त्यांच्याकडे सर्व काही चांगलं होतं. पण त्यांच्याकडे एक कमतरता होती. तुम्हाला माहिती का देवानी, तुम्ही म्हटलं देवाने त्यांच्यावर अन्याय काय केला? कारण ते लोक बंडखोर आणि लबाडी करणारे, पाप करणारे होते. प्रियानो, देव न्यायीने विश्वासू आहे. आणि ज्यावेळेस होशेला सांगितलं की होशे एक काम कर, मी हा देश तुझ्या पूर्वजांना शपथपूर्वक देण्याचा मी निर्णय केला होता, तो आज मी तुला देत आहे. त्या सर्वांचा वध कर, कुणालाही सोडू नको. आणि त्यांचा सर्वांचा वध झाला. पण त्यांची जी संपत्ती होती, म्हणून दुर्जनांची संपत्ती धार्मिकाच्या कार्यासाठी येते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, त्यांच्याकडे सगळं होतं. सगळं जे पाहिजे जगामध्ये त्या सर्व गोष्टी होत्या. आनंदी आनंद होता त्यांच्याकडे. पण देव नव्हता प्रियानो. आणि जिथं देव नाहीये तिथं आघात कधी पण होऊ शकतो. तिथे अटॅक्स कधी पण होऊ शकतात. तिथं मरण कधी पण येऊ शकतं. पण जिथं देव आहे, जरी मरण आलं तरी ते रिटर्न बॅक होऊ शकतं. कारण देवच माझा आशीर्वाद आहे, देवच माझं संरक्षण आहे, आणि देवच माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. सगळे म्हणा, आशीर्वाद म्हणजे ना गाडी ना बंगला. मोठ्याने बोला, सगळ्यांनी मोठ्याने म्हणा. आशीर्वाद म्हणजे ना जॉब ना नोकरी ना बंगला ना गाडी ना बिझनेस. आशीर्वाद म्हणजे
देवानी माझ्या बरोबर राहणं, देवानी माझ्या बरोबर राहणं, देवानी माझ्या संगती राहणं, देवानी माझ्या बरोबर राहणं, फेलोशिप करणं, हित यूज करणं, हाच माझा आशीर्वाद आहे. खरं श्रीमंती, खरं धन काय आहे बहिणीनं भावांनो? देवानी आमच्यामध्ये राहणं. तो इस्रायलांच्या स्तवनात राहणारा देव आहे. ज्या ठिकाणी दोघे तिघे एकत्र जमतात प्रार्थनेसाठी, मी आहे ना रे, मी आहे ना रे, तू प्रार्थना कर ना, हाच तुझा आशीर्वाद आहे. मी आहे, मी आशीर्वादित आहे. आमेन, हालेलुया. आज आपल्याला चेक करण्याची गरज आहे. प्रेषित 3:16 पेत्राने हा चमत्कार केला येशूच्या नावावर. त्याच्याच नावावरील विश्वासामुळे, त्याच्याच नावावरील विश्वासामुळे, त्या नावाने पेत्राबरोबर कोण होता? हॅलो, कोण होता? म्हणा येशू. आणि ज्याच्याबरोबर देव आहे ना त्याच्यावर कुठलीच कमतरता नाही. बायबल सांगतं प्रेषित 4:33 मध्ये, प्रेषित मोठ्या सामर्थ्याने येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष देत होते आणि त्यांच्यावर देवाची मोठी कृपा होती, म्हणजे देव होता. आणि बायबल सांगतं त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते. पण येशू पेत्राला निवडण्याच्या अगोदर पेत्राला बरेच काही उणत्या होत्या, पण ज्यावेळेस येशू त्याच्याबरोबर आला त्याची उणताच निघून गेली. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीच उणे पडणार नाही. देव माझ्या बरोबर असणं गरजेचं. बघा, आज तुमची गरज भागत नाही तर डझंट मॅटर, काहीच विचार करू नका. पण एकच मॅटर ठेवा, एकच विश्वास ठेवा, तू माझ्या बरोबर आहे ना प्रभू. उद्या जरी काम झालं मला परवा नाही, परवा जरी माझं काम झालं परवा नाही आहे, मला तू माझ्या जीवनात आहे, हाच मला आशीर्वाद आहे. आणि देव तुम्हाला उपाशी कधीच ठेवणार नाही. देव तुम्हाला रिकामं कधीच ठेवणार नाही. देव तुम्हाला आर्थिक अडचणीमध्ये कधीच ठेवणार नाही. म्हणून चेक करा, तुम्ही मागण्या अगोदर काय मागता की प्रभू तू माझ्या बरोबर आहे ना, तर मला समाधान आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हा वाचा, त्याच्याच नावाने, त्याच्याच नावावरील विश्वासामुळे, हा त्या नावाने, हा या ज्या माणसाला तुम्ही पाहता, धनसंपत्ती काय बघू, हा हा व ओळखता, हा त्याला शक्तिमान केले आहे. हा त्याच्याद्वारे जो आमच्या बरोबर आहे, हा असलेल्या विश्वासाने, हा याला तुम्हा सर्व समक्ष हा ही शरीर संपत्ती प्राप्त झाली आहे. क्या खरी संपत्ती काय आहे? तुमची बॉडी निरोगी आहे, ही संपत्ती आहे प्रियानो. त्यात डायबिटीस नाही, त्यात बीपीचा त्रास नाही, त्याला बीपीच्या गोळ्या नाही, त्याला डायबिटीसच्या गोळ्या नाहीये, त्याला चक्करच्या गोळ्या नाहीये, त्याला कुठलाच हार्टच्या गोळ्या नाहीये. का नाहीये? कारण देव तुझ्या बरोबर आहे. किती ना देव तुमच्या बरोबर पाहिजे, हा आशीर्वाद पाहिजे. हृदयातून प्रार्थना करा. देवाशिवाय पर्याय नाहीये. या जगातील लोक म्हणतो की पैसे सिवा कुछ नाही होता. आम्ही त्याला उलट म्हणतो, यू टेक द होल वर्ल्ड बट गिव्ह मी जीसस. हालेलुया. कनानी लोकांनी तिथं मेहनत केली, सर्व काही उभं करून गेलं आणि देवाने त्याच्या लोकांना आयतं दिलं प्रियानो. का दिलं? कारण देव त्यांच्याबरोबर अग्निस्तंभाने दिवसा, रात्री मेघस्तंभाने, अग्निस्तंभाने रात्री मेघस्तंभाने देव त्यांच्या बरोबर होता. आणि ज्यांच्या बरोबर देव आहे, देव सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे, समर्थ आहे, समर्थ आहे, समर्थ आहे. आधी देवाला जवळ घ्या, म्हणजे सर्व काम फते होईल, यशस्वी होईल आणि सक्सेस होईल प्रियानो. आमेन. हाच माझा आशीर्वाद आहे. प्रभूला आठवण, प्रभू तू आहे ना माझ्याबरोबर, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मी आशीर्वादित आहे. हालेलुया, हालेलुया. काही लोकांना काय सांगतात, देवानी दिलं बरं का, गाडी देवानी दिली बरं का, आशीर्वाद. मी त्यांना मानतच नाही. मी त्याला म्हणतो तुझ्याकडे देव आहे का? तू एका झोपडीत असला आणि तिथं जाऊन देवाचं सानिध्य जर आलं ना, तो खरा श्रीमंत व्यक्ती. हालेलुया.
मग पेत्राकडं काय खरी संपत्ती होती? बायबल सांगतं की 5:14 मध्ये नाही 5:14-15 मध्ये पेत्राची संपत्ती बघूया आपण. इतके की लोक दुखणेकऱ्यांना हा रस्त्यात आणून हा पलंगावर हा आणि खाटांवर ठेवत हा त्याच्याकडे श्रीमंत काय बघा. हा यासाठी की पेत्र येत असता सर्व समर्थाची सावली त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. हा आणखी बस 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 बस. व्हॉट इज द रिचनेस? व्हॉट इज द कॉस्ट? What is the richness? Richness is what? The God is with us. This is the richness. तुम्ही श्रीमंत कधी होणार? तुझ्याकडे पैसा आला म्हणून तू श्रीमंत नाही. तुझ्याकडे BMW आले म्हणून श्रीमंत नाहीये. तुझ्याकडे मर्सिडीज आले म्हणून श्रीमंत नाही. कारण त्या देव जर नाहीये तर तू गरीब आहे. जिथं देव आहे, एका झोपडीमध्ये पत्र्याच्या घरामध्ये जर देव आहे आणि तिथे आलेला व्यक्ती जर बरा होतो तुझ्या घरामध्ये, तर खरा तू श्रीमंत आहे. हालेलुया. इस वचन की गुंज सुनाई देंगे. भरपूर लोकांना हे वचन आशीर्वाद. म्हणून आत्ता हालेलुया बाबा सगळं घेऊन जा, पण माझ्या डोक्याला शांती दे. घेऊन जा. असे काही लोक आहे, असे आई वडील आहे, घेऊन जा बाबा, पण कटकट नको. घेऊन जा, तुला जे काय हवं ना घेऊन जा, पण कटकट नको. मला शांती पाहिजे. आणि ती शांती कधी राहील? शांतीचा जनक, शांतीचा अधिपती जर तुझ्यामध्ये आहे, तुझ्या बरोबर आहे, तर सर्व काही मिळवलं समजायचं. 12 अध्याय लूक 20 आणि 21 वचन. सगळ्यांनी म्हणा हे वचन. सगळ्यांनी म्हणा हे मोठ्याने म्हणा हे वचन येशू बोलत आहे आणि त्यामुळं मी ऐकत आहे. परंतु देवाने त्याला म्हटले अरे मूर्खा. मी नाही म्हणत मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. आज रात्री जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहे, जे काही तू नाव कमवलं आहे, बिझनेस कमवला आहे, काय काय कमवलं आहे, ते कोणाचे होईल? ते कोणाचं होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो. म्हणून लक्ष देऊन ऐका, स्वतःसाठी नाही, देवाच्या राज्यासाठी. व देवविषयक बाबतीत धनवान नाही, म्हणजे भिकारी आहे. मी नाही बोलत, गॉड वर्ड से. हालेलुया. आज रात्री जर तुझा प्राण काढून घेतला जाईल, नरकात जातो का स्वर्गात जातो माहित नाही, कारण देव त्याला मूर्ख म्हणतोय आणि मूर्खाचा देवाच्या राज्यात प्रवेश नाही. आमेन. आम्हाला देव आमच्या बरोबर आहे, हीच आमची धन्यता आहे. आमेन. जो देवाविषयी वाच. व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो असाच आहे. देवविषयक परत नीट हळूहळू. जो कोणी स्वतःसाठी, माझ्या मुलासाठी, माझ्या मुलीसाठी, माझ्या मुलासाठी द्रव्य संचय करतो. व देवविषयक या ठिकाणी तो कोमा टाकतो. देवाविषयी बाबतीत धनवान नाही. म्हणजे मी धनवान कधी आहे? जर मी देवामध्ये आणि देव माझ्यामध्ये, तरच मी धनवान आहे. देवासाठी टाळ्या वाजूया जोरदार. दिस इज द क्लॅप फॉर जीसस. आणि आज प्रार्थना करा, प्रभू तू माझ्या बरोबर पाहिजे. बस. हालेलुया.
काल पण खूप चांगलं वचन होतं. डिलिव्हरन्स झाल्या काल, हिलिंग झाल्या. प्रेज द लॉर्ड. तिच्याकडे संपत्ती आहे पण एकटं फील करते. काल आलेली राणी बहन सगळ्या देशात फिरती. प्रगटीकरण झालं मला. बोले तेरे पास सब कुछ है पण तू अकेले महसूस करती खुद को. शी इज नॉट गेट मैरिड, उसने शादी नहीं की. शी इज फीलिंग लोनली. आई आहे, सगळे आहेत, भावाचे लेकरं आहेत, पण एकटी. आणि जे एकटं फील करतात त्याला देवाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, एकटा वास कधी जातो? ज्यावेळेस देव तुमच्यामध्ये येतो. प्रियांनो, तुम्हाला देवाची गरज आहे. पैसे नंतर. हालेलुया. आधी माझी धार्मिकता, आधी माझं राज्य मिळवा आणि जे काय पाहिजे ते तुमच्या मागावून येईल. हालेलुया. लोकांनी या वचनाला असं केलं की आजच्या दिवसास देव तुला धनसंपत्ती प्राप्त कर. सगळ्यांच्या डोक्यात ते झालं, आता मला काहीतरी पैसे मिळेल बरं का. म्हणजे आम्ही किती हुशार आहे, देवापेक्षा हुशार होतो. हा, आता माझ्या पगारात वाढ होईल, पेन्शनमध्ये वाढ होईल, सगळं काय होईल. पण तू देवात किती वाढणार आहे? तू आत्म्यात किती वाढणार आहे? तू वचनात किती वाढणार आहे? तू सेवेत किती वाढणार आहे? हेच तर संपत्ती आहे भाऊ. आणि ज्याच्याकडे हीच संपत्ती आहे त्याला जगातल्या संपत्तीचं काहीच वाटत नाही. ती येते आणि जाते, पण देवाची संपत्ती कधीच जात नाही. ती तिथंच थांबते, तिथंच थांबते, तिथंच थांबते. म्हणून पेत्र म्हणतो याला शारीरिक संपत्ती येशूच्या नावामध्ये मिळालेली आहे. आमेन. हालेलुया. मी देवाला एकच सांगितलं, भले 2 पैसे कमी मिळते पण आरोग्य राहू दे बाबा. आरोग्य ढासळलं मग पैसा गेला. आणि लोक आज आरोग्य पैशाने मिळवण्याचा प्रयत्न करतात, पैशाने. म्हणून ते स्वतःच्या जीवनाला नियम लावतात. सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायचं, त्यात लिंबू टाकायचा. नाही, काही करणं चुकीचं नाही आहे. जोपर्यंत माझी जाडी वाढत नाही तोपर्यंत मला काही वाटत नाही. जाडी वाढल्यानंतर डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणे झाला, पळा. डॉक्टरने सांगितलं एक्सरसाइज करा. पण ती एक्सरसाइज डॉक्टरने पळायला सांगितलेलं ते देवाने नाही सांगितलं. देवाने काय सांगितलं? मी जर तुझ्या बरोबर आहे ना, तुझं आरोग्य नेहमी टिकून राहणार आहे. हालेलुया. देव मला चालवतोच 1.5 तास. जरी मी बाहेर जाऊन चाललो नाही तरी 1.5 तास तो मला चालवतो. उठ, 2-2 तास उभा राहायला शिकवतो. हालेलुया. तू काय म्हातारा नाही आहे खाली बसायला. जवान है, अभी तो मैं जवान हूं, दिखने में मैं बुढ़ा हूं, सुरकुत्या पड्या हूं. पण आत्ता पण सिंहगड चढून दाखवल तुम्हाला, आत्ता पण राजगड चढून दाखवल तुम्हाला, आणि आत्ता पण पळून दाखवल मी तुम्हाला. तर मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करण्यासाठी समर्थ. चाकणमध्ये आम्ही 3दा वरती चढलो, पण काय दम लागला मला. असं मुळीच केलं नाही मी. 4-4 मजल्यावर गेलो, 3-3 मजल्यावर गेलो. ज्यावेळेस आम्ही निलेशात आम्ही फिरायचो मुंबईमध्ये, सगळेजण मागं, मी एकटाच पुढं. मी एक्सरसाइज करत नाही बरं का, मी पळत नाही. माझ्या देवाचा श्वास घेऊन मी चालतो. देव माझ्या बरोबर आहे, त्याला घेऊन मी चालतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्ता पण चला, चॅलेंज आहे. प्रेज द लॉर्ड. चल ग, चॅलेंज लावते का? आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून स्तुतिस्थानामध्ये
बस डान्स कर, आरोग्य राहील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 45 मिनिटं स्तुतीचं होणं असतं है ना. उभा राहायचं. मला तरुण लोक बसलेले आवडतात ना, पण मी देवाचा सेवक म्हणून मला काय करता नाही. मग असं फेकून मारल ना त्यांच्या. लूक संपलं. 23 अध्याय 41 ते 43. आता या ठिकाणी आता मला सांगा, याच जोएलने हे वचन घेतलं होतं नाही का, तू आज माझ्याबरोबर. त्या चोराकडे किती पैसा होता? चोरी करायचा ना. सोनं होतं, मालदार होता, सगळं काही त्याकडे होतं. ज्याला तुम्ही धनसंपदा समजतात, जे तुम्हाला आशीर्वाद समजतात, आज त्याला त्या ठिकाणी त्या सोन्याने त्या पैशाने रिक्वेस्ट करून पण वाचवलं नाही. पण खरं काय आहे धनसंपदा या वचनावरून तुम्हाला कळेल. हा ऐका, आणि ज्याला कळलं ते टाळ्या वाजवतील बरं का. हा, आपली शिक्षा तर यथान्याय आहे. कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत. पुढं परंतु याने काही अयोग्य केले नाही, याने काही चुकीचं केलं नाही, अयोग्य केलेलं आहे, पाप केलं नाहीये. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने. अहो येशू, माझ्याकडे सोनं रुपये सगळं आहे, पण आता ते मला काहीच कामाचं नाहीये. पुढं आपण आपल्या राजाधिकाराने याल. तेव्हा माझी आठवण करा. आणि प्रभू त्याला काय सांगतो ऐका. तो प्रभूच्या जवळ गेला. येशू त्याला म्हणाला. येशू त्याला म्हणतो आणि येशू तुम्हाला पण म्हणतो, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर तू सुखलकात असशील. तू माझ्या बरोबर असशील. दिस इज द इम्पॉर्टंट पॉइंट. त्यांनी कमवलेलं सोनं, त्यांनी चोरी केलेल्या सर्व गोष्टी त्याला साथ दिले नाही, साथ दिली माझ्या येशूने. म्हणून येशू तुमच्या जीवनात असतं, तुमच्या बरोबर असतं. हाच माझा आशीर्वाद आहे. आमेन. इट्स अ गुड वर्ड. आमेन. सो ब्लिव्ड. पुन्हा वाच आज. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांग. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला सांगा, येशू तुला म्हणत आहे. म्हणा. मीच बोलल्यावर का, म्हणजे मी ढकलल्यानंतर तुम्ही पुढे जाणार. येशू म्हणतो कवर मी तुमच्या बरोबर असू. बोला, त्यांना मेसेज द्या. आज पुढं तू येशू बरोबर असशील. बोला रे, प्लीज बोला रे. तुमच्या पाया पडतो. आज तुमच्याकडे प्रॉफिसी काय? यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने वो मुझ में जीवित है. हालेलुया. येशू तू मिळाला ना. सब कुछ हो गया. आज येशूने काय ऑफर दिली? मला तुझ्या बरोबर यायचं. कुठला देव म्हणेल का हो, या अब्रामा चल ना, मला तुझ्या बरोबर राहायचं. आय वॉन्ट टू स्टे विथ यू. मग बघ, या जगात तू आशीर्वादित होशील. मी तुझं नाव उंच करेल, मी तुला आशीर्वाद देईन. हालेलुया. कोण चाहिए? सगळ्यांनी मला येशू तू मुझे चाहिए. हालेलुया. 1:3 इफिस्करास पत्र 1:3.
आय सो ब्लेसेड टुडे वर्ड. मी खूप आशीर्वादित होत आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही आज येशूला घेऊन जात आहे. हे तुम्ही लोकांनी म्हणणार काय रे आज तुला काय आशीर्वाद मिळाला. त्याला म्हणत येशू मेरे साथ है. सब जन बोलो यीशु मेरे फिर हार्ट बीट वेरी गुड है. हालेलुया. दिस इज द फैक्ट माय सिस्टर. वो मेरे लीवर में है, वो मेरे किडनी में है, वो हर एक मेरे पार्ट में है. इसीलिए मैं शरीर संपत्ति में है. हालेलुया. कुछ तो भी होने वाला है आज. Something happened in your life. परमेश्वर आज के वचनों के द्वारा तुम्हें एक धन संपदा देता है. चल मैं तेरे साथ हूं. तू अग्नीतून चालशील मी तुझ्या बरोबर आहे. तू जलातून चालशील मी तुझ्या बरोबर आहे. अग्नी तुला भाजवणार नाही, जल तुला बुडवणार नाही, कारण मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर आहे. स्माइल योर फेस. क्यों हंस रहा है? यीशु मेरे साथ है. हालेलुया. हालेलुया. ए तू का दुःखी नाही? तर का रे मी का दुःखी हूं? अरे तुझ्या पैशाची अडचण आहे, हे अडचण आहे, राहू दे ना. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूं, वो मुझ में जिंदा है, जीवित है. हाँ पढ़ेंगे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव हालेलुया. येशूचं रक्त व पिता धन्यवादित असो. हा त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आजच्या दिवसासाठी हा आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले ओहो आहे. कितने खुश है. इब्री 13:8 काय सांगतं? येशू ख्रिस्त काल आणि आज युगानुयुग. सगळे म्हणा येशू ख्रिस्त काल आज युगानुयुग सारखा आहे. तुम्ही गॅरंटी दे तुमची काल संपत्ती होती ती आज होईल राहील का? ती उद्या राहील का? पण एक असा है तो कल भी है, वो आज भी है, वो परसों भी है, वो कल भी है, वो आज भी है, वो परसों भी है. ओ ये खुदा आपके साथ रहना चाहता है. यीशु आपके साथ रहना चाहता है और आपको ब्लेस करना चाहता है. हालेलुया. मार्ताने बरच प्रश्न मला मला ते आवडलं. येशू जर तू असता तर माझा भाऊ नसताना गेला. This is very good question. Ask the Lord of Jesus. येशू तू जर असला असताना माझा भाऊ नसताना मेला. तू जर असता काय आजाराने त्याला टच करावं. हालेलुया. तो हा वेगळा भाग आहे. येशूला ते मिराकल करायचं होतं. हालेलुया. पण मार्था आणि मरिया म्हटले की आता काहीच होऊ शकत नाही. हालेलुया. पण आजचा आशीर्वाद घ्या आणि वाचा. मला वाटतं 11:23 आहे का? येस 11:23 योहान चॅप्टर. Listen to very careful. Listen to very careful the word of God. येशूने तिला म्हटले, हा तुझा भाऊ पुन्हा उठेल. हालेलुया. मार्था त्याला म्हणाली, मार्था त्याला म्हणती तो शेवटल्या दिवशी हा पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल. येशूचं रक्त हे मला ठाऊक आहे. येस. येशूने तिला म्हटले मार्थे 4 दिवस मी नव्हतो पण आता आलोय ना. 4 दिवस नव्हतो पण आता आलोय ना. समजून घ्या. 4 दिवस मी लांब होतो पण आता मी जवळ आलोय.
4 दिवस मी लांब होतो पण आता मी जवळ आलोय. 4 दिवस मी लांब होतो, आता मी जवळ आलोय. मी काही वेळ तुला विसरलो म्हणून तुला त्रास दिला, पण मोठ्या करुणेने मी आता तुला जवळ करत आहे. आमेन. 4 दिवस मी नव्हतो, नो प्रॉब्लेम, पण आता मी आलोय. आता मी आलोय, येशू म्हणतोय. वाच येशूच्या रक्तात. आमेन. येशूने तिला म्हटले, येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवनच आहे. आमेन. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आमेन. तो मेलाय ना, मी त्याला जगवेल, कारण मी आलोय ना, मी आलोय ना, मी आलोय ना. आणि बायबल सांगतं त्यांनी लाजाराला हाक मारली. हालेलुया. कोण आमच्या जवळ पाहिजे? मार्था कसं सगळं काय होतं? हीच मार्था मरिया, तिच्याकडे त्या काळामध्ये 4.5 का 3 हजाराचं काय होतं, सुगंधित तेल होतं. शी इज रिच. पण त्या रिच प्राणे लाजाराला वाचवलं नाही बरं का. तुमच्याकडे संपत्ती आहे ते तुम्हाला वाचवणार नाहीये, तुमच्याकडे घोडा गाडी आहे ते तुम्हाला वाचवणार नाहीये, तुमच्याकडे रोहस आहे तुम्हाला वाचवणार नाही, पण तुमच्याकडे देव आहे. तुम्ही वाचणार, तुम्ही वाचणार, तुम्ही वाचणार, तुम्ही वाचणार, तुम्ही वाचणार, तुम्ही वाचणार, तुम्ही आशीर्वादित होणार. येशू म्हणतो, येशू म्हणतो, या BFCचा चर्चचा येशू म्हणतो, फाउंडर ऑफ द चर्चचा येशू म्हणतो, मी आहे, मी आहे, मी आहे, मी आहे. आमेन. हालेलुया. बढ़ते जाएगी क्योंकि ये मैं सिर्फ दास हूं, इसका ओनर यीशु है. यीशु है, यीशु है, जिंदा यीशु है जो मर के जिंदा उठा. लोग देखते रहेंगे, सब देखते रहेंगे, जो गए वो भी देखते रहेंगे, जो आए हुए वो भी देखते रहेंगे, क्योंकि ये कलीसिया महेश भक्त की नहीं है, ये कलीसिया यीशु के लहू में उसने चुनी हुई है, उसने प्राप्त की है. यीशु की मंडली, यीशु का चर्च बढ़ते जाएगा, बढ़ते जाएगा, बढ़ते जाएगा, जाएगा यीशु के नाम से, यीशु के नाम से. असो, जर तू माझ्या बरोबर आहे तो दुभागला जाईल प्रभू. तू जर माझ्या बरोबर आहे तर तुझं वचन सांगतं की शत्रूने घडवलेले कुठले हत्यार माझ्यावर चालणार नाही. तू जर माझ्या बरोबर आहे तर कुठले व्याधी, कुठले अरिष्ट माझ्या तंबू जवळ येणार नाही. जर तू माझ्या बरोबर आहे तर मृत्यू मला स्पर्श करणार नाही. तू जर माझ्या बरोबर आहे तू कुठला कॅन्सर, कुठला एड्स मला स्पर्श करणार नाही. तू जर माझ्या बरोबर आहे तर माझ्या किडन्या फेल होणार नाही. तू जर माझ्या बरोबर आहे तर माझे डोळे मंद होणार नाही, माझे कान मंद होणार नाही, माझी नजर कमजोर होणार नाही. तू माझ्या बरोबर आहे तर, जर तू माझ्या बरोबर आहे तर नक्कीच मी ग्रोथ करेल. तू जर माझ्या बरोबर आहे नक्कीच माझी उन्नती होईल, कारण उन्नती पूर्वे पश्चिमकडून आहे, तर उन्नती देवाकडून आहे, देवाकडून आहे, देवाकडून आहे, देवाकडून आहे. शकेना ना मामा मामा. काही लोकांना देव बदलत आहे प्रियानो. जे हार्ट आणि कठीण हृदयाचे देव त्यांना बदलत आहे, त्यांना मांसमय हृदय मिळत आहे. त्यांचं नाव मला घेता येईल पण मी घेत नाहीये. सतत भांडण करणारे, सतत रागवणे, आज देव त्यांच्यामध्ये बदल करत आहे. सतत चिडचिड करणारे लोकांवर देव आज प्रसन्न होत आहे, त्यांना तो बदलत आहे. सतत घरात राग चालणारा, त्या घरात आज परिस्थिती बदलत आहे. दिस इज द प्रॉफिटिकल. सतत ज्या घरामध्ये आजार नांदत आहे तिथं आज आरोग्य नांदणार आहे. सतत ज्या घरामध्ये कर्ज नांदत आहे आज त्या घरामध्ये सुटका नांदणार आहे, ब्लेसिंग नांदणार आहे. रिसीव्ह इट इन जीसस नेम. कारण देव माझ्या बरोबर आहे म्हणून मी बोलत आहे, येशू माझ्या बरोबर आहे म्हणून मी बोलत आहे, त्याचा आत्मा मला लीड करत आहे. तुमची उन्नती होत आहे. रिसीव्ह इट,
रिसीव्ह इट. तुमची उन्नती होत आहे, रिसीव्ह इट. तुमची ग्रोथ होत आहे, रिसीव्ह इट. तुमच्या कामामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये उन्नती होत आहे. तुमच्या आत्मिक वाढीमध्ये उन्नती होत आहे. तुमच्या सेवेत उन्नती होत आहे. तुमच्या प्रार्थनेत उन्नती होत आहे. तुमच्या उपासनेमध्ये उन्नती होत आहे. बीएफसी चर्च, देव तुमची उन्नती करत आहे. बीएफसी चर्च टिंगरानगर, देव तुमची उन्नती करत आहे. येशू तुमची उन्नती करत आहे. रिसीव्ह इट. कुणाचा तरी दम छाटतो, आज तो प्रॉब्लेम निघत आहे, कारण त्यांनी बदलण्याचा निर्णय केलेला आहे. म्हणून श्वासोश्वासाला ज्याला त्रास होतो, आज देव त्यांना हिलिंग करत आहे. इन द नेम ऑफ जीसस. देव तुला हिलिंग करत आहे. तुझा हर्नियाचा त्रास काढत आहे. तू फ्री आहेस. ज्या घरात व्यसन आहे, ज्या घरात व्यसन आहे, तर व्यसनाचा, येशूचं रक्त, तर व्यसनाचा आत्मा निघून जात आहे. अमोल अमोल देवाचं सामर्थ्य स्वीकार. ज्या घरामध्ये आर्थिक अडचण आहे, आज देव ते नष्ट करत आहे येशूच्या नावामध्ये. देव म्हणतो, मी तुझ्यातून पाशमय हृदय काढत आहे आणि तुला मांसमय हृदय मी तुला देत आहे. प्रभु देव बाप्पा, आजची प्रॉफिटिकल प्रेयर प्रभू, मी देवचं बाप, देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्म्याद्वारे मी त्यांना आशीर्वाद देत आहे. आजपासून येशूचं रक्त त्यांच्यावर आणि आजपासून ते त्यांच्याबरोबर आहेस प्रभू. आज त्यांनी एक आशीर्वाद प्राप्त केलाय की तू माझ्या बरोबर आहे. आणि ज्यांनी आज हे वचन सिरियसली घेतलंय, त्यांचे मार्ग मोकळे होत आहे. त्यांच्या गरजा भागत आहे. ते समृद्धी पाहत आहे. ते आरोग्य प्राप्त करत आहे. ते शांती प्राप्त करत आहे. चिंतेविरहित ते जीवन जगणार आहे. त्यांचं कष्ट कमी होत आहे. देवचं बाप, देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्म्याच्या द्वारे, इन द नेम ऑफ जीसस.